बरेच दिवस झालं टिफिनला नॉनव्हेज काही बनवलेलंच नाही, कारण अर्धे कस्टमर व्हेजिटेरियन आहेत आणि संडे मी तसं ऑफच ठेवते. चला तर मग आज मस्त नॉनव्हेज बनवूया. नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी. रेसिपीला सुरुवात करण्याआधी इंडस व्हॅलीकडून आलेले 2 भांडी छान अनबॉक्सिंग करूया. पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला छोटासा प्रेशर पॅन आलेला आहे. 2 लिटरचा आहे. ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील आहे. याचा आपण कुकर म्हणून सुद्धा वापर करू शकतो आणि पॅन म्हणून सुद्धा वापर करू शकतो. बघू शकता छान असा क्यूट त्रिकोणी किंवा चौकोनी फॅमिली असेल तर त्यांच्यासाठी मस्त आहे. भात आमटी म्हणा किंवा भाजीला सुद्धा छान आहे, किंवा कधीतरी एकाच व्यक्तीसाठी काहीतरी बनवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा चांगला आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील 2 लिटरचा हा कुकर आहे. कुकर किंवा प्रेशर पॅन म्हणा. मस्त जाडजूड असा मजबूत इंडस व्हॅलीचा हा छोटासा प्रेशर पॅन एकदम भारी आहे. माझा रेश्मा 12 हा कोड वापरून तुम्ही तो घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या लिंक देते, तिथे जाऊन नक्की चेक करा. जी मोल्यांचं चिकनसुद्धा मी याच्यामध्ये बनवू शकते बरं का. दुसरं आपल्याला भांडे आलेले आहे ते म्हणजे स्टॉक पॉट. 4 लिटरचं हे भांडं आहे. मस्त मजबूत जाडजूड आहे. त्याला ग्लासचं लीड म्हणजे झाकण आहे. बघू शकता छान असं. आणि हे भांडं माझ्याकडे ऑलरेडी एक आहे. मागच्या वेळेला मी चिकनची ऑर्डर घेतली होती तेव्हा ह्या भांड्याचा मी वापर केला होता. तेव्हा एका ताईनं मला असंच सहज कमेंट केली की रेश्मा, तुला इंडस व्हॅलीची भांडी येतात तर तू मोठी मोठी भांडी घेऊन ठेव, तुला ऑर्डरसाठी कामाला येतील. आणि मला पण लगेच क्लिक झालं. मग मी ह्या वेळेला कोलॅबरेशनमध्ये हे आपलं स्टॉक पॉट 4 लिटरचं आहे ते मागवलेलं आहे. ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील आहे. हे सुद्धा एकदम मजबूत असं भांडं आहे. पाहुणे पै वगैरे आले तर आपण याच्यामध्ये बिर्याणी, व्हेज बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणीसुद्धा बनवू शकतो. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या डिटेल्स देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. तुम्हाला कुठलंही भांडं हवं असेल तर रेश्मा 12 कोड लावायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल. मोठं भांडं मी ऑर्डर आली की दाखवेलच तुम्हाला, पण आता मी कुकर वापरणार आहे. त्याच्यामध्ये आपण भात ठेवणार आहे. पहिल्यांदा तर मी हा इंडस व्हॅलीचाच पॅन आहे. त्याच्यामध्ये जिरं आणि खोबरं छान भाजून घेतलं वाटण्यासाठी. नंतर त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालून कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून घेतलं. मागच्या वेळेला ऑर्डरमध्ये मी कच्चा कांदा टोमॅटोची प्युरी घातली होती, तर बऱ्याच लोकांनी कमेंट केली की थोडंसं नॉर्मल तेलामध्ये कांदा टोमॅटो भाजून घेत जा, म्हणजे छान होईल प्युरी. म्हणून ह्यावेळी म्हटलं चला करूया. तर इथं मी अर्धा किलो चिकन घेतलं. त्याला आलं लसूण पेस्ट लावली. ही आलं लसूण पेस्ट मी खलबत्त्यावरती ठेचून बनवलेली आहे, ताजी ताजी. नंतर हळद आणि मीठ घालून छान चिकनला मॅरिनेट करायला बाजूला ठेवून दिलं. नवीन भांडं आलं की मला काय त्यामध्ये काहीतरी गोड करावं असं वाटतं, पण सारखं काय गोड करायचं आणि कुकरमध्ये काय करू शकतो आणि एवढ्या मोठ्या भांड्यामध्ये गोड करून कोण खाणार असं होतं थोडंफार. म्हणून म्हटलं ह्या छोट्याशा कुकरमध्ये तुम्हाला भात करून दाखवावा. 1.5 वाटी मी तांदूळ घेतला, छान धुवून घेतला, मीठ घालून झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेतल्या. शिट्ट्या होताना तुम्हाला दाखवतेच, तत्पूर्वी याचा भाऊ म्हणजे आपला 3 लिटरचा प्रेशर पॅन जो मी मागच्या वेळेला मागवला होता त्याच्यामध्ये आता चिकन शिजायला ठेवूया. तर इकडे मी भात शिजायला ठेवला, आता या बाजूला मी चिकन शिजायला ठेवणार आहे. तर मी हा 3 लिटरचा प्रेशर पॅन जो इंडस व्हॅलीकडूनच आलेला आहे तो गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून चिकन मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये घातलं आणि छान हलवून पाणी घालून 2 शिट्ट्या करून घेतल्या. बऱ्याच वेळेला लोकांचं म्हणणं असतं की स्टीलच्या कुकरमध्ये जेवण करपतं. तर मी आता 2.5 वर्ष झाले स्टीलचे भांडी म्हणजे स्टीलचे कुकर वगैरे वापरते, तर अजिबात कधी जेवण करपलेलं नाही. मुळात कुकरमधल्या भाज्या का करपतात, तर आपल्याकडून जर पाणी कमी घातलं गेलं असेल तर कुकरच्या भाज्या लगेच करपतात. अगदी 1-2 शिट्टीमध्ये सुद्धा करपतात. त्यामुळे कुकरमध्ये जेवण करत असताना पाण्याचं प्रमाण कळलं तर उत्तम. चला तर मग आता कुकर ठेवलेले आहेत दोन्ही 2 बाजूला. आता आपण वाटण करून घेऊया. पहिल्यांदा तर मी कोथिंबिरीच्या काड्या घातल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये, नंतर लसूण घातला. मगाशी जे आपण खोबरं आणि जिरं भाजलं होतं ते घातलं. इकडे कुकरला शिट्ट्या व्हायला लागल्या म्हणून मी कॅमेरा इकडे फिरवला. तर बघू शकता भात करताना कधी भसभस भसभस पाणी बाहेर निघून येतं आणि आपल्या ओट्यावरती सुद्धा कधी कधी पाणी सांडतं. तर या वेळेला अजिबात नाही, झाकणावर पाणी येऊन ते लगेच आटून गेलेलं आहे. 3 शिट्ट्या केल्या आणि 4थी शिट्टी प्रेशरवरती ठेवलेली आहे. इकडे वाटणसुद्धा तयार आहे. सोबत भाजून घेतलेले कांदा टोमॅटोसुद्धा मिक्सरला लावून छान त्याचीसुद्धा प्युरी करून घेतली. कुकरचं प्रेशर जाईपर्यंत आपण चपातीला छान असं पीठ मळून घेऊया. एका पाटीमध्ये मी 10 चपातीसाठी पीठ घेतलं. मीठ घालून छान पाणी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं आणि भिजत ठेवलं. या ज्या कस्टमर आहेत ना त्या यूट्यूबवरती सुद्धा कमेंट करत होता टिफिन पाहिजे आणि इन्स्टाला सुद्धा मेसेज करत होत्या. तर त्यांचे 2 टिफिन होते आज.
तसे ते रेग्युलर एकच नेतात, पण आज नॉनव्हेज होतं म्हणून 2 होते, बाकीचे टिफिन नव्हते. त्याच्यामुळे म्हटलं चला दोन्ही बनवण्यापेक्षा एकच नॉनव्हेज बनवूया. सकाळी एक टिफिन अचानक कॅन्सल झाला, मग सकाळची भाजी राहिली होती तीच आम्ही खाल्ली. तर आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. हे पातेलं सुद्धा इंडस व्हॅलीकडूनच आपल्याला आलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल घातलं, पहिल्यांदा खोबऱ्याचं वाटण घातलं आणि नंतर टोमॅटोचं वाटण घातलं. तसं दोन्ही एकत्र घातलं तरी चालतंय, कारण दोन्ही आपण छान भाजून घेतलेलं आहे. तेल सुटेपर्यंत वाटण आणि टोमॅटो प्युरी छान भाजून घ्यायची. नंतर मसाले घालायचे. चिकन मसाला, हळद, मिरची पावडर, मीठ आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. छान सगळे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. नंतर आपलं कुकरचा प्रेशर निघून गेलं होतं, तर त्याचं जे स्टॉक असतो म्हणजे चिकन शिजलेलं पाणी जे आहे ते याच्यामध्ये घालायचे. 2-4 पीससुद्धा मी घातलेले आहेत, नाहीतर तुम्ही म्हणाल काय पातळ भळगवणी केली असं तसं. तर 3-4 पीस मी त्याच्यामध्ये घातले आणि छान उकळायला तिकडे ठेवून दिलं. नंतर दुसऱ्या गॅसवरती मी इथं एक पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये मी तेल घातलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचं वाटण घातलं. नंतर कांदा टोमॅटो प्युरी घातली आणि दोन्ही छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. या व्हिडिओमध्ये मी कुकिंगसाठी जी भांडी वापरलेली आहेत ती सगळी इंडस व्हॅलीकडूनच आपल्याला आलेली आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. तिथे जाऊन नक्की चेकआउट करा. तुम्हाला कुठलंही भांडं हवं असेल तर रेश्मा 12 कोड लावून ऑर्डर करा. आणि हो, मी कोणाला फोर्स करत नाही. भांडी खूप महागडी आहेत, सामान्य माणसाला परवडणारी नाहीत, मला चांगलं माहिती आहे. चला, वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मसाले घालायचे. चिकन मसाला, मिरची पावडर, हळद, गरम मसाला घातलेला आहे. वाटणामध्ये मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले. नंतर याच्यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन घातलं. छान मिक्स करून घेतलं सगळं आणि थोडंसं पाणी घातलं, जेणेकरून सुकं होऊ नये, थोडंसं ग्रेव्हीदार राहावं यासाठी थोडंसं पाणी घातलं आणि 5 मिनटं चांगलं उकळून घेतलं. बघू शकता आपलं चिकन छान असं तयार झालेलं आहे, उकळी आलेली आहे मस्त. आता वरून घालूया कोथिंबीर. कोथिंबीरशिवाय आपलं जेवण अपूर्ण. चला, वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा चांगलं हलवून घ्यायचं. इकडं रस्स्याला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि रस्सासुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा, हलवून. आणि मी बऱ्याच लोकांकडून ऐकलंय की नॉर्मल आपण गरम पाणी करून घालतो ना, त्या चिकनच्या रस्स्याच्या कंपॅरिझनमध्ये चिकन शिजवून घेतलेला जो स्टॉक किंवा पाणी असतं शिजवून घेतलेलं, त्याचा रस्सा चांगला लागतो म्हणे. मला नाही माहिती आणि मला कधी ट्राय पण नाही करायचं. ठीक आहे, तर इकडे आपलं सुकं चिकनसुद्धा तयार आहे आणि आपला मस्त झणझणी चिकन रस्सासुद्धा तयार आहे. आता आपल्या चपात्यासुद्धा मी बनवून घेतलेल्या आहेत. व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मस्त नवीन कुकरमधला गरमागरम पांढरा शुभ्र भात. आता डब्बे आलेले आहेत, चला पटापट भरून घेऊया जादूनं नाही हो, खूप वेळ लागला आणि तुम्हाला बघून कंटाळा येईल म्हणून असं मी 2 डबे भरून कट केला, परत 2 डबे भरून कट केला, परत 2 डबे भरून कट केला, परत 2 डबे भरून कट केला, असं केलेलं आहे. आणि आता एवढी डब्यांची झाकणं मला समजतच नव्हतं कुठल्या डब्याचं कुठलं झाकण, त्याच्यामुळं अजून व्हिडिओ मोठा झाला. मग मी झाकणं लावून घेतली अंदाजपंचे धागोदर्शे आणि छान टिफिन भरून दिले कस्टमरला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुठलंही भांडं ऑर्डर करताना रेश्मा 12 कोड लावायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक आहेत.